नमस्कार, मी सिद्धार्थ शेंडगे, वंचित बहुजन आघाडी माढा तालुका उपाध्यक्ष. मी आज दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यालय मोडणीम समोर आत्मदहन करणार होतो, परंतु पोलीस प्रोटेक्शनने मला रात्री 11:30 वाजता अटक केली. मी आत्मदहन ह्या मतावर ठाम राहिलो. लास्ट क्षणापर्यंत पोलीस डिपार्टमेंटनं कॉन्टॅक्ट चालू होतं. त्यांनी माघारी घ्या, तुम्हाला इतर सहकार्य केलं जाईल, आत्मदहनापासून पराभूत व्हा, असं 10 मिनिटांना मला फोन चालू होते. पण मी लास्ट ठाम भूमिकेत असल्यामुळे पोलिसांनी मोबाईल लोकेशन हे ते पूर्ण 100 पोलिसांच्या ताफ्यामध्ये मला अटक केली आणि रात्री टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे 1 वाजता घेऊन गेले. तिथे गेल्यावर पोलिसांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. माझा जीव जाईल, तुम्ही जीव गमवू नका, हे पोलिसांनी उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून पूर्ण सहकार्य पोलिसांनी 2 दिवस त्यांनी जवळपास त्यांची इतर कामं सोडून 48 तास पूर्ण जिल्हाभर मला हुडकून काढण्याचा प्रयत्न केला आणि शेवट त्यांना यश आलं. मी त्यांना सापडू नये ह्यासाठी मी पळत होतो, परंतु त्यांनी मला रात्री 11:30 वाजता अटक करून टेंभुर्णी पोलीस स्टेशनला 1 वाजता नेलं आणि तिथं गेल्यावर बी रात्री 1 वाजता गेल्यावरती नंतर आज सकाळी माढा इथे मला कोर्टात हजर केलं. 151 NC दाखल केलेली आहे साधी. आणि आंदोलन नाईलाजानं मला आज तिथं पोचता आलं नाही, त्याच्यामुळं आज आंदोलन माझं होऊ शकत नाही. तरी मोडणीम परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की डिपार्टमेंटनं मला ताब्यात घेतल्यामुळं आणि कोर्टाचा आदेश असल्यामुळं सध्या मी माढा कोर्टात हजर आहे आणि नाईलाजाने मी तिथं पोचू शकत नाही. त्यामुळं पाठीमागं घ्यायचं कारण, मी जे आंदोलन आज करणार ना त्याचं प्रमुख कारण हेच आहे. आता तुम्ही बघताच मी माढ्यामध्ये आहे आणि 20 दिवसामध्ये चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल असं BDO साहेबांनी लेखी पत्र कोर्टामध्ये सादर केलेलं आहे. पोलिसांनी बी पोलीस प्रोटेक्शन होते, त्यांनी बी चांगलं सहकार्य केलं आहे. टेंभुर्णीचे PI केंद्रे साहेब, भोसले साहेब, मोडणीमचे SI भोसले साहेब, DOSP झेंडे साहेब, SP मॅडम सातपुते साहेब यांनी पूर्ण हे विषय जेणेकरून मी तिथं पोचू नये, हे आंदोलन करू नये, मला काय इजा होऊ नये शरीराला, ह्यासाठी पूर्ण लक्ष देऊन त्यांनी मला अटक केलेली आहे. तरी मोडणीम नागरिकाला परत एकदा आवाहन करतो की मी ह्या गोष्टीमुळे तिथं पोचू शकलो नाही, त्याबद्दल आंदोलन माझ्या वतीनं झालं नाही, त्याबद्दल सर्व मोडणीमकरांची क्षमा मागतो. आणि पुढील आंदोलनाची तारीख लवकरच 2 ते 4 दिवसामध्येच मी तुम्हाला तारीख पोचवून पुढील आंदोलन करणार आहे, ह्या मतावर ठाम आहे.